मी सातारा तबलीग जमात आमिर साहब अनीसभाई तांबोळी बोलत आहे। जसं आम्ही मुख्यमंत्र्यांचे आवाहन कोविड-19साठी रक्तदानाची फार गरज आहे, त्या आव्हानास प्रतिसाद म्हणून आम्ही मुस्लिम समाज आणि तबलीग जमात यांच्या संगमाने हे आजचं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आणि आमचे मरहूम हाजी जलालुद्दीन भाई यांच्या स्मरणार्थ त्यामध्ये आम्ही सर्वांना त्या रक्तदानाचं आवाहन करून त्यासाठी आज हे कोविडच्या गरज आहे हे ओळखून आम्ही हे आयोजन केलं आणि त्याला मोठा प्रतिसादही मिळाला। 9 वाजता या शिबिरात सुरुवात झाली आणि आत्तापर्यंत 250 ते 300 पर्यंत लोकांनी यामध्ये सहभाग घेतला आणि इथूनही पुढं 4 वाजेपर्यंत हे शिबिर चालणार आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की हे 600-700 आणि त्याच्याही पुढंसुद्धा जास्त लोकांचा सहभाग यामध्ये होण्याची शक्यता आहे आणि त्या अनुसरून आम्ही हे बी नियोजन केलेलं आहे की अजूनही राज्याला रक्ताची गरज भासत असेल तो कोविड-19साठी आम्ही अजूनही जिल्हा लेवलच्या पातळीवरती हे नियोजन करण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे आणि ह्याला आमच्या समाजातर्फे की एक सामाजिक बांधिलकी म्हणून हे आम्ही नियोजन केलेलं आहे की एक समाज आज जसं आव्हान समाजासाठी आहे प्रत्येक समाजासाठी, तर एक समाज म्हणून आम्ही हे बांधिलकी बांधून ह्या नियोजनास आम्ही जो आहे बांधील आहोत आणि या पुढचंही आमचं नियोजनाचं आमचं उद्दिष्ट आहे आणि असंच आम्ही हे नियोजन पुढं करत राहू ह्या दृष्टिकोनात आमचं नियोजन आहे।